नमस्कार शेतकरी बंधूंनो, सध्या हळदीवर हे जे तांबेरा नावाचा प्रकार आहे ना, मराठीमध्ये ते तुम्ही तांबेरा म्हणता, याला शास्त्रीय भाषेमध्ये टॅफिरिना मॅक्युलन्स असे म्हणतात. ही एक बुरशी आहे, म्हणजे जसं फंगसपासून तयार होते. तर याचं मुख्य कारण काय आहे, ते कशामुळे येते? तर याचं मुख्य कारण आहे की सकाळी सकाळी जे काही वदाड पडते, त्या वदाडामुळे याला मॉइश्चर भेटलं की हे पांगत आहे, आणि पांगल्यामुळं काय होते की रोजच्या रोज सकाळी सकाळी धुई पडली की त्यामुळे होतं आहे जमिनीमध्ये असलेली जास्त आर्द्रता, म्हणजे जास्त आपण पाणी दिलं की जमिनीमधून जास्त पाणी झाल्यामुळे सुद्धा हा रोग होतो. आणि जास्त अतिरिक्त नत्रयुक्त खताचा वापर केल्यामुळे ही जास्त प्रमाणात वाढत असते. तर यासाठी उपाययोजना म्हणून काय आहे, तर याच्यासाठी उपाययोजना म्हणून आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे एक सिस्टेमिक फंगिसाईड, जसं की प्रोपॅकोनॅझॉल असेल, हेक्झाकोनॅझॉल असेल, हे त्याच्यानंतर तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, हे 2-3 बुरशीनाशक आहे. त्याच्यासोबत आपण काय करायचं आहे की चांगल्या प्रकारचं, जसं की मार्केटमध्ये सुपर 5G, हे जे सुपर 5G जे आहे कंटेंट आहे, ते हे काय करते की याची जी वाढ आहे ही जागेवरच थांबवते. सुपर 5G, प्रोपॅकोनॅझॉल आणि त्याच्यासोबत तुम्ही Z78 पण घेऊ शकता. एक कॉन्टॅक्ट बुरशीनाशक, एक सिस्टेमिक आणि सुपर 5G. तर यामुळे काय होईल की ही जी वाढ आहे, ही वाढ पूर्णपणे जागेवर थांबेल. याचा प्रसार आहे तो वाढणार नाही. धन्यवाद.